काल वर्ल्ड हँडलूम डे साजरा होतो. हँडलूम्स हे आपल्या सगळ्या कष्ट करणाऱ्या आपले सगळे जे वीवर्स आहेत त्यांचा कौतुकाचा दिवस असतो. ही आपले संस्कार आहेत, आपला इतिहास आहे, ही भारताची ओळख आहे. आणि पैठणी साडी ही महाराष्ट्राची आन बान आणि शान आहे. आणि आपला इतिहास, आपली ओळख या पैठणी मागे कुठेतरी दडलेली आहे. त्यामुळे पैठणीचे खूप महत्त्व महाराष्ट्रात नाही देशात आहे. आणि त्या हँडलूम दिवशी माननीय प्रधानमंत्री, माननीय सोनियाजी, माननीय खडगेजी यांची मी भेट घेतली. त्यांना सगळ्यांनाच पैठणीचा स्टॉल द्यायची मला संधी मिळाली आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक वीवरचं कौतुक करण्याचा आमच्या सगळ्यांचा एक छोटासा प्रयत्न होता. सोबत वेगळ्या काही विषयावरती चर्चा झाली का, म्हणजे ते सोडून इतर विषय? अर्थातच माननीय प्रधानमंत्र्यांची त्यांनी वेळ दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आणि 3-4 महत्त्वाचे मुद्दे आहेत. एक तर देशामध्ये वन नेशन वन इलेक्शन या कमिटीवर मी आता काम करते, त्याच्यावर सविस्तर चर्चा. त्यानंतर इन्कम टॅक्सचं एक बिल आत्ताच सिलेक्ट कमिटीचं ते पूर्ण झालेलं आहे. अशा अनेक ह्या सगळ्या जे महत्त्वाचे प्रश्न, आव्हानं आज देशासमोर आहेत, राज्यासमोर आहेत. शेतकरी असतील, कष्ट करणारे असतील, वीवर्सचे इश्यू, हँडलूमचे इश्यू, या सगळ्यांवर सविस्तर मार्गदर्शन माननीय प्रधानमंत्री पुढे काय घेणार. स्पेसिफिक विषय नाही, अर्थातच माननीय प्रधानमंत्र्यांना आम्ही ब्रीफिंग जेव्हा डिब्रीफिंगसाठी आम्हाला बोलवलं होतं तेव्हा आम्ही एक सविस्तर नोट ही आमच्या सगळ्या कमिटीनी माननीय प्रधानमंत्र्यांना दिली होती. त्याच्यावरही अर्थातच सविस्तर चर्चा झाली. नाही, अशी कुठलीही राजकीय कुठलीही चर्चा काल माननीय प्रधानमंत्र्यांबरोबर झाली नाही. माननीय प्रधानमंत्र्यांनी जी संधी मला ऑपरेशन सिंदूरमध्ये दिली त्याबद्दल आभार तर मानायलाच पाहिजेत. ते मी माझ्या पार्लमेंटच्या भाषणातही बोललेले आहे. पण त्याचबरोबर ऑपरेशन सिंदूरमधल्या काही छोट्या छोट्या गोष्टी होत्या जे माझं नैतिक जबाबदारी होती की माननीय प्रधानमंत्र्यांच्या कानावर घालाव्या. त्याच्यावर आणि अर्थातच मी काल आदरणीय प्रधानमंत्र्यांना त्याचाही उल्लेख केला. हा माननीय प्रधानमंत्र्यांचा मोठेपणा आहे की दरवेळीच त्यांना कधी आम्ही कुठेही भेटलो तरी ते आवर्जून आदरणीय पवारसाहेबांबद्दल विचारतात. नवीन आदरणीय पवारसाहेब जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये जे बारामतीत काम चाललं आहे त्याच्याबद्दल नेहमीच प्रधानमंत्र्यांना उत्सुकता असते. आणि नवीन काय साहेब करत असतील तर त्याची माहिती ते आवर्जून प्रेमाने विचारपूस नेहमीच करतात. काही काल आपण राहुल गांधींच्या डिनरला गेले होते. तिथे एक भारतीय जनता पक्षाने आणि शिवसेनेने देखील आरोप केला आहे की उद्धव ठाकरेंचा अपमान झाला, त्यांना शेवटच्या रांगेमध्ये बसवलं होतं. हास्यास्पद आहे, अगदीच बालिश आरोप आहे. इन्फॉर्मल गेट टुगेदर होता, कोणी कुठेही बसलं होतं. मग असं म्हणू का अखिलेश यादव दुसऱ्यात बसले होते आणि प्रोफेसर साहेब पहिल्या रो मध्ये असले, आदरणीय पवार साहेब 3ऱ्या का 4थ्या रो मध्ये. असं काही बसण्याची सिस्टम नव्हती. तो काही प्रोटोकॉलचा कार्यक्रम नव्हता. आम्हाला सहकुटुंब आम्हाला एकत्र जेवण्यासाठी बोलवलं होतं. त्याच्यामुळे त्याच्यात एक प्रेझेंटेशन होतं, ज्याला जिथे वाटलं तिथे तो बसला. तो काय सरकारी कार्यक्रम नव्हता, तो घरगुती कार्यक्रम होता. आता घरगुती कार्यक्रम तुम्ही जेव्हा घरात बसता तेव्हा एकामेकाला विचारून बसता की ही तुझी जागा, ही तुझी जागा, असं नसतं. ती एक कार्यक्रम होता. आणि मला विचाराल तर उद्धवजी सगळ्यात चांगल्या सीटमध्ये बसले होते, कारण का त्या स्क्रीनपासून अंतर ठेवून बरोबर मधली सीट उद्धवजींची होती. त्याच्यामुळे उद्धवजी सगळ्यात चांगल्याच जागेवर बसले होते, कारण का त्यांना व्यवस्थित तो स्क्रीन दिसत होता. अगदी फर्स्ट रो वाल्यांना तो स्क्रीन असा अगदी जवळ. आता तुम्ही बसताना सिनेमा बघायला जाताना मग तुम्ही स्टॉल्समध्ये बसता का बॅल्कनीत बसता? तिकीट कुठलं महाग असतं, पुढचं का मागचं? सिनेमा जेव्हा स्क्रीन असतो तेव्हा कुठलं तिकीट घेता? हाऊसफुल असेल तरच फर्स्ट रो, नाही तर मागूनच स्क्रीन बघता ना. त्याच्यामुळे मला विचाराल तर कदाचित ज्यांनी आरोप केलाय त्यांनी कधी थिएटर सिनेमा पाहिला नसेल, बिचारायला त्याला माहिती नसेल की जेव्हा आपण स्क्रीन बघतो तेव्हा तेवढंच अंतर ठेवणंच योग्य असतं आणि प्रोटोकॉल प्रमाणे नव्हतं. आणि जो सिनेमा बघतो त्यातली सगळ्यात महागातली लाईन मिनी ते थिएटर असतं ना, हे मिनी थिएटर सारखं होतं, ती लास्ट लाईनच सगळ्यात महत्वाची असते. ताई, काल राहुल गांधींनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन निवडणूक आयोगावर त्या आरोप केलेले होते आणि तेच मुद्दे कालच्या प्रेझेंटेशनमध्ये त्यांनी पुन्हा मांडले. हो, अर्थातच, कारण का जी प्रेस त्यांनी केली त्याची सविस्तर माहिती आदरणीय पवार साहेब गेल्या पहिल्यांदा तेच म्हणाले की आम्हाला प्रेझेंटेशन बघायचंय. तर ते प्रेझेंटेशन सविस्तर राहुलजींनी आधीच तयारी करून ठेवली होती.
सविस्तर आम्हाला ते प्रेझेंटेशन दाखवलं, त्यातले कागदपत्र दाखवले आणि जे काय आरोप प्रत्यारोप झालेत मला वाटतं इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर त्या गोष्टी आहेत असं एकूण सगळं मीडिया माध्यम आणि राहुलजींनी जे दाखवलं आम्हाला त्याच्यात दिसतंय. नाही, अनेक लोकांनी सजेशन्स काही दिले. एक अंतर्गत आमची इंटरनल मीटिंग होती ते पुढे आता त्याची माझं म्हणणं आहे की कुणाचंही इलेक्शन माझंही असू दे, भगरे सरांचं असू दे, आमच्या सगळ्यांची इलेक्शन्स ही लोकशाही पद्धतीने पारदर्शकपणे कोणीही कॉपी करून पास होऊ नये. आम्ही होऊ नये. सर तर शिक्षक आहेत, ते तर सगळ्यात विरोधी आहेत त्याच्यामुळे कोणीही कुठलाही पेपर देताना तो कॉपी न करताच करावा, मग तो शाळेतला असू दे किंवा आपल्या लोकशाहीचा असू दे. काल एकनाथ शिंदेंनी ज्या पद्धतीने आरोप लगावला, एक मिनिट सगळ्यांचे प्रश्नाला उत्तर. काल जसं आपण म्हणताय की राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली, त्यांनी सगळे मुद्दे मांडले, त्याच मुद्द्यावरती एकनाथ शिंदे काल दिल्लीत होते, त्यांनी थेट राहुल गांधींना आरोप केला की राहुल गांधी हे खोटं बोलताय आणि सोबतच देवेंद्र फडणवीस देखील म्हणाले की त्यांच्या डोक्यातील चिपच गायब झालेली आहे. नाही बघा, लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. माझं म्हणणं आहे इलेक्शन कमिशनला उत्तर देऊ द्या ना. आरोप तर वैयक्तिक कुणावर नाही आहे, ना माझ्यावर आहे, ना ह्यांच्यावर आहे, ना कुणावर आहे. ती त्या यंत्रणेवर आहे. आपण पर्सनल कशाला घ्यायचं? कोणीच पर्सनल घ्यायची गरज नाही ना. भारतीय जनता पक्ष काय म्हणते की इलेक्शन कमिशन ही एक इंडिपेंडंट बॉडी आहे, करेक्ट? जर इंडिपेंडंट बॉडी असेल तर बाकीच्यांनी त्यांना डिफेंड करायची गरज नाही. सक्षम आहेत ना ते स्वतःला डिफेंड करायला. एकनाथ खडसे नरेंद्र मोदी यांची तुमची भेट झाली, त्याच्यामध्ये उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारांसंदर्भात काही चर्चा झाली? एकतर मी तुम्हाला सांगू, जेव्हा एवढ्या मोठ्या व्यक्तीला आपण भेटतो कुठल्याही, ती एक जबाबदारीची मीटिंग असते, देशाचे प्रधानमंत्री येते, त्याच्यामुळे अर्थातच आपण विनम्रपणे त्यांच्याशीच बोललं पाहिजे. आणि ते त्या मीटिंगमध्ये जी चर्चा झाली ती मी तुम्हाला पारदर्शकपणे सांगितलेली आहे. एकनाथ खडसे त्या बैठकीमध्ये देखील राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपासंदर्भात चर्चा झाली. संसदेमध्ये चर्चा करण्याचा प्रश्न आल्यानं ते म्हणतायत की आज आयुक्त संस्था निवडणार आहेत, त्यामुळे संसदेमध्ये चर्चा होणार नाही. त्याची एक वेगळी ऑर्डर आहे जी जयराम रमेशांनी सगळ्या तुम्हाला दिलेली आहे. त्याच्यामुळे तुम्हालाही सगळ्यांनाकडे ती ऑर्डर असेल की पार्लमेंटमध्ये कुठल्याही विषयावर चर्चा होऊ शकते. ताई, एकनाथ खडसे यांच्या जावयाला पुणे रेव्ह पार्टी प्रकरणी आरोप अटक केल्याच्या नंतर आता महिला आयोग देखील यामध्ये उतरल्याचं बघायला मिळतं. रुपाली चाकणकरांनी काल एक पत्रकार परिषद घेऊन त्यांनी दावा केला की जो मोबाईल प्रांजल खेवलकर यांचा सापडलेला होता त्यामध्ये मुलींचे आक्षेपार्ह व्हिडिओ आहेत, काही फोटोज आहेत, अशा पद्धतीचा दावा त्यांनी केलेला आहे. ह्याच्यात दोन भाग आहेत. एक तर रोहिणीताई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत. रोहिणीताईंचा नवऱ्याचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काहीही संबंध नाही. आता तुम्ही रिपोर्टर आहात, तुमच्या बायकोच्या मोबाईलचा ना तुमच्या या चॅनलचा काय संबंध? त्याच्यामुळे एकतर मी कुणाच्या वैयक्तिक आयुष्यात बोलत नाही, ते माझं राजकारण नाही. पातळी सोडून मी राजकारण केलं नाही आणि करणारी नाही. आणि कुणाच्या वैयक्तिक आयुष्यात काय होतं त्याचा माझा खरंच काही संबंध नाही. हा पहिला मुद्दा, हा पहिला भाग झाला. दुसरा भाग झाला की हे मी एक जेनरिक स्टेटमेंट करते, हे कुणालाही उद्देशून नाही. दाखवणार असाल तर पुरं माझं स्टेटमेंट दाखवा. मी तुम्हाला फक्त पॉलिसी सांगते. या देशामध्ये राईट टू प्रायव्हसी हा सुप्रीम कोर्टाचा आणि पार्लमेंटचा कायदा आहे. आणि त्या कायद्याप्रमाणे कुणाचाही मोबाईल म्हणजे तुमचा, माझा, तुमच्या कॅमेरामॅनचा, भगरे सरांचा, यांचा हा जर पोलिसांनी घेतला तर तो फक्त कोर्टाला दाखवू शकतो, कुठल्या व्यक्तीला दाखवू शकत नाही. हा देशाचा आणि सरकारचा कायदा आहे. आणि तो दाखवला, बाहेर लीक केला तर तो गुन्हा आहे असं सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे. मी काय म्हणत नाही, मी डिफेंडही करत नाही. काय करायचं ते सरकार आहे. त्याच्यामुळे ते काय करायचं नाही करायचं, नियमाप्रमाणे चालायचं, संविधानाप्रमाणे चालायचं का नाही, तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मी दोन वेगळे मुद्दे तुम्हाला सांगते. पहिला, प्लीज समजून घ्या मी काय म्हणते. पहिला मुद्दा, त्याचा एक भाग असा की आमच्या पक्षामधले जे आमचे मेंबर्स आहेत त्यांची सगळी जबाबदारी सुप्रिया सुळे घेते, चांगल्या आणि वाईट सगळ्याची. त्यांचं कुटुंब काय करतं. आता सदानंद सुळेंनी जर सरकारचं मध्ये काही गडबड केली तर हो मी जबाबदार आहे, पण आमच्या दैनंदिन आयुष्यात सदानंद सुळे काय करतात ह्याचा माझा ना पक्षाचा ना कुणाचा काही संबंध नाही. हे आम्हाला असं वाटतं. हे प्रत्येकाचं आहे. तुमचा हे प्रोफेशनल हे आहे. आम्ही प्रोफेशनल काम करतो. आम्ही कोणाच्या कुटुंबात जाऊन काही बोलत नाही, कधी बोलणार नाही. हा एक भाग झाला. दुसरा भाग पुन्हा मी समजून सांगते की या देशामध्ये म्हणजे मीही समोरच्या बाजूला असले
आणि तुमचा मोबाईल पोलीस यंत्रणेने घेतला आणि मी जरी सरकारमध्ये असले तरी तो मोबाईल मला दाखवायचा सरकारला अधिकार नाही. राईट टू प्रायव्हसी केस असेल तर त्याचा अधिकार फक्त आणि फक्त पोलीस यंत्रणे आणि कोर्टाला आहे. तो बाहेर कोणालाही दाखवायचा अधिकार हे मी म्हणत नाही आहे, हे सुप्रीम कोर्ट आणि या देशाचं पार्लमेंट आणि संविधानाने दिलेला अधिकार आहे. राईट टू प्रायव्हसी हे संविधानात आहे. जर त्याचा गैरवापर होत असेल तर हे दुर्दैवी आहे आणि हे संविधानाच्या, सुप्रीम कोर्टाच्या आणि पार्लमेंटच्या कायद्याच्या विरोधात आहे असं. आणि हे तुम्ही मी म्हणत नाहीये, हे वकिलांची लाईन आहे. म्हणजे मी महिला आयोगाच्या अध्यक्षांविरुद्ध, रुपाली चाकणकरांच्या विरुद्ध कारवाई होण्याची गरज आहे का? नाही मला माहिती, मला कसं माहिती असेल, हे सरकारने ठरवावं ना. आता सरकारने तो निर्णय घेतला पाहिजे, मी कसं सांगणार. देवेंद्रजी हे महाराष्ट्राचे कर्तृत्ववान मुख्यमंत्री आहेत, त्यांना माझ्यापेक्षा जास्त संविधान माहितीचे, स्वतः वकील आहेत राईट. मग संविधान, सुप्रीम कोर्ट, नियम, कायदे, त्यांना आमच्यापेक्षा अनुभव जास्त आहे. 5-6 वर्ष महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री राहिलेत, तर माझ्यापेक्षा त्यांना ह्या गोष्टी नक्कीच जास्त माहिती आहेत ना. ताई, संतोष देशमुख हत्ये प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला. आता महायुतीचे नेते असं म्हणतात की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आम्हाला राजीनामा घ्यायचा सांगितला नव्हता, आम्ही जनभावनेचा आदर करून हा राजीनामा घेतला. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे ना, मी कसं सांगणार. तरी 15 दिवसात इंडिया आघाडीबद्दल संतोष देशमुख यांची हत्या झाली, आंधळे अजूनही फरार आहे आणि आता ते सांगतायत की आम्ही जनभावनेचा विचार केला, केंद्राचा कुठलाही दबाव नाही. हे बघा, काय माझा काही संबंध नाही या सगळ्या तुमच्या प्रश्नाशी, पण संतोष भाऊ आणि महादेव मुंडे या दोघांची जी क्रूर हत्या झाली, त्यांचा कोण जो आका असेल त्याचा माझा काही संबंध नाही. ह्या दोन्ही कुटुंब उद्ध्वस्त करणारा जी कोणी व्यक्ती असेल, आपल्या सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे राजकारण बाजूला ठेवून, की त्या दोन्ही कुटुंबाला आणि असे असंख्य कुटुंब ज्यांच्यावर अन्याय झालाय त्यांच्या मागे आम्ही ताकदीने उभं राहू आणि प्रत्येक कुटुंबाला न्याय मिळवून द्यायची जबाबदारी आम्ही घेतो. ताई, काल इंडिया आघाडीची एकीकडे बैठक झाली, बैठकीत सगळे एकत्र बघायला मिळाले, पण प्रकाश आंबेडकरांनी दावा केला की 15 दिवसांमध्ये इंडिया आघाडीबाबत एक वेगळी बातमी बघायला मिळेल, कारण शरद पवार साहेब हेच भारतीय जनता पार्टीचे हस्तक आहेत, अशा पद्धतीचा आरोप आणि दावा त्यांनी केलेला. लोकशाही हो, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे ना. लोकशाहीमध्ये सगळेच बोलतात, त्यांना अधिकार आहे बोलायचा. हिंदी में जानना चाहेंगे, इंडिया अलायंस की कल जो बैठक हुई, उस बैठक में क्या क्या हुआ, क्या बातचीत हुई और जो आरोप किए गए थे उसके बारे में फिर एक बार प्रेजेंटेशन. नहीं, बहुत विस्तार से राहुल जी ने एक प्रेजेंटेशन हमको दिया, बहुत अच्छी चर्चा हुई और पवार साहब ने एक सुझाव दिया है कि हर राज्य में ये प्रेजेंटेशन होना चाहिए, उसके बाद हर जिले में होना चाहिए, हर तालुक में होना चाहिए, और देश में हमारे सारे जो कार्यकर्ता है और जो सशक्त लोकतंत्र पे विश्वास करते हैं, उनको इस बारे में हम सब ने मिलके ये जो प्रेजेंटेशन है वो दिखाना चाहिए. और जो भी हो, सच है झूठ है, जो भी सरकार को देखिए, सरकार कहती है इलेक्शन कमीशन एक इंडिपेंडेंट बॉडी है. अगर ये इंडिपेंडेंट बॉडी है तो मेरे ख्याल से उन्होंने जवाब देना चाहिए सबका, और उनकी वेबसाइट से ही तो ये सब है ना. ये तो वेबसाइट से मिला है, किसी ने कुछ नया तो कुछ नहीं बोला है, उनकी वेबसाइट से ही सब इन्फॉर्मेशन मिली है. लेकिन इस बैठक से पहले आपकी जो प्रधानमंत्री मोदी से मुलाकात हुई, उसके बारे में कई चर्चाएं. नहीं, कल वर्ल्ड हैंडलूम डे था, मैं 3 लोगों को मिली थी कल वर्ल्ड हैंडलूम डे में. माननीय प्रधानमंत्री जी ने मुझे वक्त दिया, मैं उनकी आभारी हूँ. उसके बाद मैं सुबह तो मैं खड़गे जी से भी मिली और सोनिया जी से भी मिली. तीनों का मैंने बड़ी विनम्रता से, तीनों के आभारी हूँ मैं कि तीनों ने मुझे वक्त दिया, तीनों का सम्मान करने को. और महाराष्ट्र के हमारे जो वीवर्स हैं, बुनकर है, उनके लिए ये तीनों ने जो अच्छे शब्द कहे, उसके लिए मैं उनकी सबकी बहुत बहुत आभारी हूँ. क्या महाराष्ट्र की राजनीति से जुड़ी कोई बातचीत हुई और नहीं, पवार साहब के बारे में? नहीं, देखिए, ये माननीय प्रधानमंत्री जी का बड़ापन है. हमेशा जब मैं मिलती हूँ तो हमेशा पवार साहब के लिए वो अच्छा ही पूछते हैं, क्या नया कर रहे हैं, क्योंकि उनको पता है कि पवार साहब कुछ ना कुछ नया करते रहते हैं. अभी आर्टिफिशियल इंटेलिजेंस में बहुत काम उनका चल रहा है, एग्रीकल्चर में बड़े इनोवेशंस कर रहे हैं, उसके बारे में उन्हें विस्तार से पूछा. और हमेशा एक सशक्त लोकतंत्र में चर्चा, आप कहीं भी हो, बैठे हो, लेकिन चर्चा तो होनी ही चाहिए. मैम, देवेंद्र फडणवीस जी ने कल राहुल गांधी जी ने जो आरोप लगाया उस पर कहा कि ये असत्य है और ये कहा कि अपनी हार को दबाने के लिए ये झूठ बोला जा रहा है. मैं एक तरह में बड़ी विनम्रता से कहना चाहती हूँ कि
अगर इलेक्शन कमीशन सचमुच में एक इंडिपेंडेंट बॉडी है तो वो जवाब देना। अगर वो इंडिपेंडेंट बॉडी है तो वो खुद सक्षम है ना खुद जवाब देने के लिए। हम इसके अलावा डोनाल्ड ट्रंप से जब बात की गई कि आगे ट्रेड डील के बारे में, तो उन्होंने कहा कि जब तक ये रिजॉल्व नहीं होगा आगे कोई चर्चा नहीं। मेरे ख्याल से कॉमर्स मिनिस्ट्री ये बहुत मामला बहुत देश के लिए महत्वपूर्ण है। इस पे हम सब ने विषय टिप्पणी करने के पहले कॉमर्स मिनिस्ट्री से हम मांग करते हैं को विस्तार से एक स्टेटमेंट लाए और पार्लियामेंट में देश को बताए कि सच क्या है, क्योंकि हम मीडिया से क्यों सुने। देश की चर्चा देश में पार्लियामेंट में संसद चल रहा है, तो मैं पीयूष गोयल से विनती करूंगी कि वो आए पार्लियामेंट में एक स्टेटमेंट दे, तो हमें भी पता चले कि सच क्या हो रहा है। ताई, रात्री जी बैठक झाली इंडिया आघाडीची, त्या बैठकीनंतर राहुल गांधी उद्धव ठाकरेंची एक स्वतंत्र बैठक झाली। तुम्ही म्हणजे महाराष्ट्राच्या अनुषंगाने झाली ती बैठक, त्यात तुम्ही वगैरे होत्या का? आम्ही सगळेच होतो त्या मीटिंगमध्ये। स्वतंत्र अशी नाही, वेगळी दोघांच्यात झाली असेल तर मला माहिती नाही, पण आम्ही सगळे होतो तेव्हा आम्ही अनेक मीटिंग्स तिथे झाल्या, मोठी चर्चा झाली। नंतर अनेक वरिष्ठ नेते गेल्यानंतर आम्ही बरेच जण, अखिलेशजी होते, तेजस्वी होता, मी होते, उद्धवजी होते, आम्ही सगळ्यांनी आमची वेगळी काही आणि विषयांवर चर्चा झाली आणि उद्धवजी आणि सगळेच एकमेकाशी बोलत होते, त्याच्यामुळे उद्धवजी आणि राहुलजी पण सविस्तर बोलतच होते। महाराष्ट्र के निकाय चुनाव को लेकर कल इंडिया अलायंस की बैठक में कुछ बातचीत हुई? नहीं, बहुत विस्तार से कल चर्चा हुई है। राहुल जी ने जो प्रेजेंटेशन, जो प्रेस ली, उसका विस्तार से प्रेजेंटेशन भी दिया हम सबको, और आदरणीय पवार साहब ने एक सुझाव भी दिया कि हर राज्य में ये प्रेजेंटेशन जाना चाहिए और हर जिले में जाना चाहिए, और सब मामले में हम सब ने चर्चा कर दी। मैम, वाइस प्रेसिडेंट नॉमिनी के नाम पे कोई चर्चा? देखिए, बहुत सारी चर्चाएं मीटिंग्स में होती है, हर जो पेट में बात हो वो बताना ज़रूरी नहीं होता।